पाहुयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। लोणावळ्यामधील जाहीर सभेत शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर अशोक चव्हाण आरोपानंतर 7व्या दिवशी भाजपमध्ये गेलेत आणि 15व्या दिवशी त्यांना खासदारकी मिळाली आहे, असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय। उत्तर मुंबईमधील जागेची अदलाबदली होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसऐवजी ठाकरे गट लढण्यास इच्छुक आहे आणि या जागेसाठी विनोद घोसाळकरांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजप आणि प्रहारचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत। कामगार कल्याण विभागाकडून साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्यास विलंब झाल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। यावेळी प्रहार आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे साहित्य वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय, तर या प्रकरणी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली असून कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण झालंय, तर लवकरच उद्घाटनाची तारीख ठरवणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। नाशिकमधील काळाराम मंदिराला राज ठाकरे भेट देणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात लावलेले राज ठाकरेंचे बॅनर्स हे अज्ञातानं फाडलेत। जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेला आणि रावेरची जागा राष्ट्रवादीला, पण उमेदवारीबाबत अजून चर्चा सुरू आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे। दरम्यान रावेर लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे, मात्र प्रकृतीच्या कारणानं डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याचं सुद्धा खडसे म्हणाले। मावळ विधानसभेमधील आमदार सुनील शेळके लयच सुटलेत। ते अजित पवारांची अशी बाजू घेतात जसं काय ते पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीत आहेत, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलंय आणि लोकसभेसाठी जास्त अर्ज दाखल होऊ शकतात, त्यामुळे ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागू शकतो, अशी शक्यता त्यांनी पत्राद्वारे वर्तवली आहे। शेअर बाजार उघडताच निर्देशांकाचा नवा उच्चांक, निफ्टी 22,500 वर तर सेन्सेक्स 74,200 वर आहे। शेअर बाजारामधील निर्देशांकांची ऐतिहासिक पातळी आहे। अमरावती जिल्ह्यामधील बस स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी आता 4 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतात आणि त्यांच्या कामाला सुरुवातही झाली आहे। त्यामुळे आता मार्च अखेर पहिल्या टप्प्यामधल्या 20 इलेक्ट्रिक बसेस एसटी बसेस धावण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर करण्यात आली आणि यावर काही आक्षेप असल्यास 13 मार्चपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे। आक्षेप आल्यानंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाणार आहे। फोंडा ते दाजीपूर या मार्गावर मोठा कंटेनर रस्त्यात पलटी झाला, त्यामुळे फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली आहे। फोंडा घाटात वाहतूक कोंडी झाली असून पोलीस प्रशासनाकडून आणि कर्मचाऱ्यांकडून कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरू आहे। पुण्यामधील 3,500 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामधील मास्टरमाइंड संदीप धुनिया नेपाळ मार्गे कुवेतला पळाल्याची दाट शक्यता आहे। संदीप धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याची माहिती मिळते। दरम्यान संदीपला नेपाळमध्ये ड्रग्ज कारखाना उभा करायचा होता, अशी देखील माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। नाशिकमध्ये एकलहरा गेटजवळील सामनगाव येथे अज्ञात आरोपींनी एका महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे। त्यासह तिच्या भाच्यावर सुद्धा तीक्ष्ण हत्यारानं वार केल्यानं तो देखील गंभीर जखमी झाला आणि हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाहीये। आणि बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।